हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचे मनापासून आभारी. ही माझी आई आहे. तर माझ्या वेदूचा 21 तारखेला पेपर असल्यामुळे तिचं गावी यायचं कन्फर्म नव्हतं. त्यामुळे तिचा पेपर लवकर झाला ना 18 तारखेला. तर ती बोलली की आजी आणि बाबांना सांगू नको की मी येणार आहे, त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. तर ती अशा पद्धतीने तिने आईन त्यांना सरप्राईज वगैरे दिलेलं होतं. तर चला, मस्त छान असं दिवसाची जी सुरुवात आहे आणि व्हिडिओला सुद्धा मस्त छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि माहेरी आल्यानंतर असा निवांत असा वेळ जो आहे तो आपला निघत असतो. मस्त छान काही कामं वगैरे काहीच नसतात आपल्याला आणि आरामात आपण सगळं काही करत असतो आपली कामं. तर तेच होतं आणि स्वतःचं सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर मग मी ते बाहेर ओट्यावरती असं आम्ही इथं बसून केस वगैरे विंचरणं म्हणा, काही अशी कामं जी आहेत ती करत असतो. आणि बाहेरनं गावाला कसं मोकळं वातावरण असतं आणि आजूबाजूलाही म्हणजे बाहेर खूप असं छान मस्त असं वाटतं. गल्लीमध्ये सगळे बसलेली वगैरे असतात. तर त्यानंतर ना स्वयंपाकाची तयारी होती. हा दिवस आहे अक्षयतृतीयेचा दिवस. त्या दिवशी म्हणजे आम्ही आखाजी म्हणतो. तर अक्षयतृतीयेच्या दिवशी पुरण, पोळी, रशी, भात वगैरे हे जे काही पदार्थ आहेत ते बनत असतात. मागच्या वर्षीसुद्धा आखाजीच्या दिवशी आम्ही इथंच होतो. तर त्या दिवसाचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत म्हणजे मागच्या वर्षी शेअर केलेलाच होता आम्ही. पण मी त्यावेळेस एकटीच होती. आता हे सगळे आहेत आणि आखाजी असली म्हणजे आपले पुरणपोळी वगैरे याचा स्वयंपाक जो आहे तो असतोच. आणि ही माझी आजी आहे म्हणजे माझ्या मम्मीची आई आणि हिच्याकडेच मी शिकलेली आहे. लहानपणापासून हिच्याकडे राहत होती. मला मामा वगैरे नसल्यामुळे ती माझ्या मावशींकडे किंवा मम्मीकडे अशी राहत असते. मागच्या वर्षीसुद्धा ती या खाजीला इथंच होती म्हणजे आम्ही होतो. ती आणि आम्ही तिघीजणी किंवा भावाची मुलं अशी आम्ही सगळी मागच्या वर्षीसुद्धा आखाजीच्या दिवशी इथंच होतो. ते तिला आठवत होतं आणि त्याच गोष्टी ती सांगत होती आणि वेदू तिला इथं तिचं वय वगैरे असं जे काय काय प्रश्न आहेत ते विचारत होती. तर आता इथे सगळे कामामध्ये आहेत. मीच एकटी इथे, काही काम नाही आहे मला. इकडे आल्यावर काही काम नसतं जास्त. मम्मी एकटी असली की करावं लागतं. वहिनी आहे म्हणून काही काम नाही. वहिनी स्वयंपाकाचं बघते. आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे कारण आखाजी आहे. मस्त आमरस आणि पुरणपोळी. तर चला, अजून हा झोपलेलाच आहे भावाचा मुलगा. 8:30 वाजले असतील. गावाकडे ना सकाळी एकदम खूप असं वाटतं की किती वाजून गेलेत, अजून 8:30 वाजलेले आहेत. पण असं वाटतं की खूप उशीर झालेला आहे असं, कारण लवकर उठतात सगळे त्यामुळे. गैरा पडतं तर सांग ना. आता चांगला बी जातात बरं जसं तसं पडतच मग त्या असं दिवस आता गंडेच बाहेर नसतं तिथं सुद्धा रडपण नाही माहीत होतं कारण काय बी करू हाय कर. तर खाली इथे रशी आधीच शिजवायला ठेवलेली होती आणि पुरणपोळ्या करायच्या होत्या. तर किचन ओटा छोटा असल्यामुळे तिथं काही उभं राहून करता येत नाही. त्यामुळे मी वहिनींना म्हटलं असंही मोकळीच आहे आणि आई पाणी वगैरे भरत होती कारण त्यांच्या इकडे ना 8-10 दिवसातनं पाणी येतं नळाचं. तर ते थोडं साठवूनच ठेवावं लागतं. 8 दिवस 6 दिवस असं पाणी येतं, त्यामुळे खूप सारं पाणी भरावं लागतं. मग म्हटलं चला मी तुम्हाला मदत करते आणि पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लाटून देते, म्हणजे पटकन होतील. एका साईडला शेकून आणि एक जण लाटलं तर लवकर होतील आणि मुलांनाही भूक वगैरे लागलेली होती. त्यासाठी मग मी लाटायला घेतलेलं होते. आणि माझी आजी तुम्ही बघितलंच, ती काय काय म्हणजे तिचं जे काही दुखणं आहे ते मला सांगत होती. इथं असे चट्टे वगैरे पडतात, म्हाताऱ्या माणसांचं असतंच आणि तिच्याजवळ लहानपणापासून मी राहिलेली असल्यामुळे तिचा माझ्यावरती खूप जीव आहे.
आईच्या जागेवरतीच ती आहे. तिचा खूप जास्त जीव जो आहे सगळ्यांमध्ये नेहमी अडकत असतो. तर तिचा अशाच गप्पा ज्या आहेत त्या माझ्याशी मस्त चालू होत्या आणि असं काय काय ती मला सांगत होती. इथं मस्त छान पुरणपोळ्या वगैरे, रशी, भात सगळं काही जे जेवण होतं ना ते तयार झालं आणि जेवण सगळ्यांना वाढलेलं होतं. आधी मुलांना आम्ही जेवणं वगैरे वाढून दिले. गरमागरम पुरणपोळ्या उतरत होत्या तोपर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलेलो होतो सगळ्याजणी. मम्मी मस्त गरमागरम भजे वगैरे उतरवून देत होती आणि इथे आम्ही जेवण घेतलेलं होतं. तर मस्त छान दुपारचं पुरणपोळीचं असं आयतं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर ना आता लग्न वगैरे आहेत पुढे व्हिडिओमध्ये. आता उद्यापासून दाखवेल तुम्हाला काय काय. मागच्या वेळेस लग्नाचे व्हिडिओ शेअर केले होते, तुम्ही भरभरून त्या व्हिडिओंना प्रेम दिलं, त्यासाठी आतासुद्धा दाखवेल. तुम्ही नक्की बघा. उद्याचा जो काही व्हिडिओ येईल तुम्हाला तो. आणि इथं नवरदेव नवरीसाठी आम्ही ना बैलगाडीचं मस्त छान असं डेकोरेशन करणार होतो. त्यासाठी आम्हाला ह्या माळा वगैरे बनवून घ्यायच्या होत्या. तर उद्याच्या व्हिडिओ तुम्ही स्किप न करता खरंच पूर्ण बघा आणि छान मस्त तुम्हाला मी दाखवेल की कशा पद्धतीने आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं होतं नवरीसाठी किंवा बैलगाडीवरती मस्त छान असं सजवलेलं होतं. तर ते कशा पद्धतीने सजवलेलं होतं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. कारण स्पेशली एक व्हिडिओ व्हावा म्हणून मी हा तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे ना तो छोटासा फक्त माझ्या फॅमिलीतला वगैरे जो आहे कशा पद्धतीने आहे ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं. तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. आणि ते सगळं झाल्यानंतर मग ना इथे मला मेहंदी वगैरे काढून घ्यायची होती. कारण मेहंदी फंक्शनमध्ये आता डान्स वगैरे बरंचसं काय काय चालू असतं, त्यामुळे ते काही एन्जॉय न करता मग आपली मेहंदी काढायची असली तर परत गोंधळच होतो. त्यामुळे वहिनीला मी दुपारी मस्त म्हटलं मला मेहंदी काढून द्या, म्हणजे संध्याकाळच्या जेवणापर्यंत हात व्यवस्थित रंगून जातील किंवा मेहंदी काढून धुता वगैरे येईल. तर आम्ही मस्त गप्पा मारत मारत इथे मेहंदी जी आहे ती काढून घेतलेली होती. असा आजचा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ताईंनो. चला, कसा वाटला आजचा हा माहेरपणाचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या अशा छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. हो, जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हायपही करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.